भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी मुंबई महापालिका 23 कोटी रुपये खर्च करणार आहे। महापालिका प्रशासनाने पुढील 3 वर्षात 1,35,000 भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे। कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी परळमधील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयासह इतर 9 संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे। भटक्या कुत्र्यांच्या दहशतीपासून मुंबईकरांची होणार सुटका। भटक्या कुत्र्यांना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचे 23 कोटी। 3 वर्षात 1,35,000 कुत्र्यांच्या नसबंदीचा निर्णय। भटके कुत्रे ही गेल्या काही काळात महानगरांची मुख्य समस्या झाली आहे। मुंबईसारख्या शहरात तर दररोज 1300 जणांना भटके कुत्रे चावत असल्याच्या घटना घडतात। यामुळे रेबीज सारख्या प्राणघातक आजाराची शक्यता बळावत असते। आता या भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून लवकरच मुंबईकरांची सुटका होणार आहे। मुंबई महापालिकेनं भटक्या कुत्र्यांची संख्या रोखण्याचा निर्णय घेतलाय। येत्या 3 वर्षात यासाठी 23 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत। 3 वर्षात 1.35 लाख कुत्र्यांच्या निर्विजीकरणाचं उद्दिष्ट। मुंबईत 2017 ते 2025 या काळात सुमारे 25 लाखांहून अधिक भटक्या कुत्र्यांची नसबंदी। येत्या वर्षभरात 45,000 भटक्या कुत्र्यांची नसबंदी करणार। नसबंदीसाठी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयासह 9 संस्थांची नियुक्ती। गेल्या 29 वर्षात नसबंदीत सुमारे 24% भटक्या श्वानांचा मृत्यू। मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या श्वान नियंत्रण विभागातर्फे 1994 सालापासून भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी नसबंदीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला। 1998 सालापासून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा कार्यक्रम अशासकीय संस्थांच्या सहभागाने पुढे चालू ठेवण्यात आला। या अंतर्गतच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त आता करण्यात येणार आहे। 23 करोड रुपये श्वानांच्या नसबंदीवर आणि त्यात 1.25 लाख श्वान असं त्यांनी म्हटलंय। 1.25 लाख श्वानांची नसबंदी करायची। पण हे 1.25 लाख आकडा आणला कुठून? यांनी कोणी मोजले? हे कोणी सर्वेक्षण केलं याचं? तुम्ही त्याला वयोमर्यादा काय त्यांची? जेव्हा तुम्ही नसबंदी करणार ते कुठल्या वयामध्ये तुम्ही त्यांची नसबंदी करणार? त्यांना की सुरुवातीपासूनच त्यांना तुम्ही हे करून टाकणार तर मग कुत्र्याची प्रजाती कशी वाढणार? नसबंदी केल्यानंतर केवळ 76% भटके कुत्रे जिवंत राहण्याचं प्रमाण आहे। त्यामुळेच या मोहिमेच्या अंमलबजावणीवर प्राणीप्रेमी प्रश्न उपस्थित करतायत। महापालिका प्रशासनानं काळजीपूर्वक उपाययोजना करण्याची मागणी होतीये। आपसामध्ये लोकांमध्ये भांडणं होतात। माझ्या कुत्र्याने तुला चावलं, तुझ्या कुत्र्याने मला चावलं, असे पण प्रकार होतात। तर कुठे ना कुठे त्याच्यावरती असा एक अंकुश आणण्यासाठी एक काहीतरी महानगरपालिकाने असा नियम किंवा त्याचे लायसन्स बाबतीत, त्यांच्या स्टेरलायझेशन बाबतीत, त्यांच्या वॅक्सिनेशन बाबतीत व्यवस्थित नियम काढणं खूप गरजेचं आहे। मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या ही लाखांच्या घरात आहे। 2024च्या आकडेवारीनुसार मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या ही 90,757 इतकी आहे। यातील नसबंदी झालेल्या कुत्र्यांची संख्या ही 33,671 आहे। नसबंदी न झालेल्यात 22,447 नर तर 11,224 मादी कुत्र्यांचा समावेश आहे। भविष्यात वाढल्या जाणाऱ्या श्वानांची संख्या साधारण 4,48,947 इतकी आहे। इतक्या मोठ्या संख्येनं असलेल्या भटक्या कुत्र्यांचे हे संकट टाळण्यासाठीच नसबंदीचा निर्णय घेण्यात आलाय। त्यासाठी 9 संस्थांना दरवर्षी लाखो रुपये देण्यात येणार आहेत। इतके कोटी रुपये खर्चूनही भटक्या कुत्र्यांच्या समस्येचं पूर्ण निराकरण होईल का हे आता पाहावं लागणार आहे। शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।